मुंबईमध्ये सकाळच्या वेळेस अनेक नागरिक आणि विशेष करून ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतात। मुंबईमधील अनेक गार्डन असतील किंवा छोटे मोठे मैदान असतील, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मॉर्निंग वॉकसाठी नागरिक आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि विशेष करून मुंबईतील भायखळा येथे राणीची बाग परिसर जो आहे, या राणीच्या बागेमध्ये मोठ्या प्रमाणात मॉर्निंग वॉकसाठी जे आहे ते नागरिक बाहेर आलेले आपल्याला पाहायला मिळतात। अनेक नागरिक जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी स्वतः महापौर निवासस्थान आणि राणीच्या बागेच्या परिसरामध्ये जे आहे ते मॉर्निंग वॉक करण्यासाठी या सर्व नागरिकांना जो आहे तो हा रस्ता खुला करून देण्यात आल्याची माहिती स्वतः रितू तावडे यांनी दिली होती। आणि आता आपण पाहतोय की या ठिकाणी सर्व नागरिक जे आहेत ते नागरिक राणीच्या बागेच्या परिसरामध्ये जमा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्की त्यांच्या भावना काय आहेत आणि त्यांचं म्हणणं काय आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। 15 ऑगस्टला महापौर रितू तावडे यांनी एक पोस्ट केली होती आणि त्यांचं म्हणणं होतं की महापौर निवासस्थान आणि आजूबाजूचा जो राणीच्या बागेचा परिसर आहे, हा परिसर स्थानिक नागरिकांसाठी मॉर्निंग वॉकसाठी आम्ही खुला करून देतोय। नक्की तुमच्या भावना काय आहेत, काय सांगाल? नाही, मॅडमनी फक्त त्यांचा बंगल्याचा परिसरच ओपन करून दिला, तो पण 50 मीटरचा जेमतेम आहे। तो आम्हाला पुरेसा नाही, आम्हाला वनस्पती गार्डन हवं आहे, जेणेकरून आमचं जी परंपरा चालू होती गेली 40 वर्ष ती सुरू राहावी, ही आमची मागणी होती। आणि महापौर मॅडमनी उद्यान अधीक्षक त्रिपाठी यांना सांगितलं होतं चालू कर म्हणून, पण त्रिपाठी यांनी चालू नाही केलं। महापौर मोठा की अधिकारी मोठा हे कळत नाही। म्हणजे महापौरांच्या शब्दाला सन्मान पाहिजे होता, पण याला अधिकाऱ्यांनी दिलेला नाही। नक्की कारण काय सांगितली जात आहेत? राणीच्या बागेमध्ये तुम्हाला या ठिकाणी मॉर्निंग वॉक करू दिला जात नाही, नक्की कारण काय सांगितले जातात? आणि याच्या अगोदर तुम्ही राणीच्या बागेमध्ये मॉर्निंग वॉक करत होतात का? आम्ही 30-40 वर्षापासून राणीबागेत वॉकिंग करतोय आणि पहिले पण 1-2 वेळ असं झालं होतं बंद, आम्ही यांचे ऑफिसरना भेटून ते चालू केलेलं। पण सध्या ह्या टायमाला ह्यांचे जे काही ऑथॉरिटीज आहेत त्यांनी चालू करायला काही टेक्निकल रिझन्स दाखवलेत। डोंट नो कुठला टेक्निकल रिझन आहे। काय होतं माहिती का, त्यांनी सांगितलं की हे राणीबाग हा झू असल्यामुळं मॉर्निंग वॉकिंगसाठी अलाउड म्हणजे परमिशन मिळणार नाही। परंतु महत्त्वाचं सांगायचं म्हणजे माझं वय 63 आहे। मला जशी समज आली माझ्या जन्मानंतर, तेव्हापासून मला कळतं की हा राणीबागमध्ये आम्ही मॉर्निंग वॉकसाठी येत आहोत। आणि हा राणीबाग प्युअर झू नसून झू प्लस गार्डन आहे। त्यामुळं आता कुणाचं ते विगो हा हे कारण न पटण्यासारखं आहे। कारण आज जवळजवळ 50 वर्ष झूचं कारण दिलं नाही, आज 50 वर्षानंतर झूचं कारण देतात, याचा अर्थ काहीतरी यांचा पर्सनल युगो हटकुणाचा झाला असेल। त्यामुळे त्यांनी ह्या ज्येष्ठ नागरिकांवर हा अन्याय चालवलेला आहे। मुंबईसारख्या शहरामध्ये आज चालायला कुठे जागा मिळत नाही, रस्त्याने चालायला सुद्धा गर्दी असते। अशा वेळेस जर सकाळच्या वेळेस ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांना जर 2 तास मॉर्निंग वॉकसाठी राणीबाग खुला केला किंवा करावा अशी आमची फार विनंती। मासिक पास देखील होते, ते मासिक पास आता सुरू आहेत का? आणि सध्याची परिस्थिती काय आणि पुढची तुमची भूमिका कशा पद्धतीने असेल? राणीच्या बागेमध्ये तुम्ही मॉर्निंग वॉकसाठी परवानगी दिली जात नाही, पण महापौरांनी सांगितलंय की राणीचा बाग परिसर आणि महापौर निवासस्थानाचा परिसर जो आहे तो मॉर्निंग वॉकसाठी सुरू करण्यात आला आहे। हाँ, ये रानी बाग का पास का सिस्टम है इधर, और अभी इन्होंने बताया कि आगे से पास जारी नहीं करेंगे। लेकिन मेरा ये कहना है कि लोग सालों से यहाँ मॉर्निंग वॉक कर रहे हैं, और खासकर सीनियर सिटीजन, उनके तो जीने का मकसद हो गया ये, तो ये बंद नहीं होना चाहिए। अगर कोई नियम का उल्लंघन करता है तो उनके बारे में उनको स्ट्रिक्ट होना चाहिए, हम भी उनके साथ में, प्रशासन के साथ में, तो ये जरूर होना चाहिए और खुल जाना चाहिए, इतना सरकार से रिक्वेस्ट है। थँक यू। नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की काही महिला ज्या आहेत त्या महिला देखील मॉर्निंग वॉकसाठी या ठिकाणी येत असतात, त्यांच्याशी आपण बातचीत करू। तुमचं नक्की म्हणणं काय आहे की महापौरांनी तर सांगितलंय की राणीचा बाग परिसर आणि महापौर बंगला जो आहे तो मॉर्निंग वॉकसाठी खुला करून देण्यात येतोय, परंतु आम्ही पाहतोय की जे राणीच्या बागेचं तिकीट काउंटर आहे त्या तिकीट काउंटरच्या परिसरामध्येच तुम्ही फक्त मॉर्निंग वॉक करताय? नाही, पूर्ण राणीबाग पाहिजे। हे बघा, मी सर्वप्रथम सगळ्यांना महापौरांना पण सांगू इच्छिते की मी एक बीट ऑफिसर आहे आणि मी रिटायरच्या आधी मला वॉक वगैरे जमायचं नाही, कारण भरपूर कामं बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये। तर आता मी रिटायर झालेली आहे आणि तेव्हापासून मी सुरू केलं। पण आता हे बघितलं की तुम्ही फक्त बाहेरच्या परिसरमध्येच वॉक करा, तर हे होत नाही। कारण आता मी रिटायर पर्सन आहे आणि जेवढे सिनियर सिटीजन आहेत तर त्यांना थोडा वेळ पण लागतो,
एकतर वेळाचा पण अभाव आहे की तुम्ही 8लाच तुम्हाला बाहेर काढतात, हे एक दुसरी गोष्ट. तर माझं म्हणणं असंच आहे की जे सिनियर सिटीजनसाठी आता वेल्थ म्हणतात, पण हे मग कुठे आहे? आता तुम्ही बंद केलेलं आहे, तर लोकांचं हेल्थ कसं बरं राहणार आहे? म्हणतात की लोक आरोग्य तुमचं चांगलं असायला पाहिजे, पण आपल्याकडे एकच राणीबाग आहे, दुसरं नाहीच आहे. तर लोक जाणार कुठे? सगळे सिनियर सिटीजन आहे, कोणी यंग येत नाही वॉकला ओन्ली सिनियर सिटीजन येतात आणि आम्हाला फक्त हा राणीबाग आहे. तर राणीबाग आम्हाला सगळ्यांना सुविधा म्हणजे सोयीस्कर आहे. तर लोकांनी जर महापौरांनी हे विचार केलं की हे बंदच करायला नाही पाहिजे होतं. पहिली गोष्ट, का बंद केलं आहे हेच आम्हाला कळत नाही आहे. तुम्ही सगळ्यांना बोलून तर जर सांगितलं असेल कोण चूक करत आहे तर तुम्ही म्हणा ना, दंड लावा किंवा बोला, त्यांना सूचना द्या पहिलं की तुम्ही फक्त फिरायला. पण एवढे सिनियर सिटीजन कुठे काय करणार आहे? फक्त आरोग्यासाठी येत आहेत. आणि असं पण म्हणतात, सगळे म्हणतात की आपले नेते म्हणतात की नाही, आरोग्य सगळ्यांचं चांगलं असायला पाहिजे. तर कसं आरोग्य चांगलं असणार आहे? तुमची मागणी आहे राणीची बाग पूर्णपणे तुमच्यासाठी खुली करून. पूर्णपणे आम्हाला वॉकसाठी द्यावा ही विनंती करून मी सांगते महापौरांना आणि आमचे जे कमिशनर आहे त्यांना पण. कारण तुम्ही जेव्हा बाहेर असं फेरीवाल्यांना हे करतायत, मग फक्त आरोग्यासाठी जे येत आहेत त्यांना का ओपन करून देत नाही आहे? तर माझी एवढीच विनंती आहे की जेवढे सिनियर सिटीजन आहे त्यांना राणीचा बाग पूर्ण ओपन करून द्यावं ही विनंती. आणि हो, सगळ्यांनाच मी म्हणते आहे की तुम्ही आम्हाला ही सोय द्या. बाकी आम्हाला काही सोय नाही आहे, जिम नाही आहे, काय नाही. बाकी किती ठिकाणी तुम्ही कुठे सबबला जा, कुठे पण जा, म्हणजे बाग आहे आणि जिम वगैरे पण आहे सगळ्यांना सिनियर सिटीजनना. गाणे बिणे म्युझिक संगीत असतं सकाळी सकाळी. मी मुलुंडचं मला माहीत आहे, बाकी मला माहीत नाही. पण मुलुंड वगैरेला आहे ना, गार्डनमध्ये तुम्हाला म्युझिक वगैरे आहे सिनियर सिटीजनसाठी. तुम्ही तिकडे जिम करू शकता, तुम्ही वॉक करू शकता. पण आपल्याकडे फक्त हा राणीबाग आहे वॉकसाठी. तर हा पण बंद होईल तर लोकांचा आरोग्याचा प्रश्न पडतोय की कसं लोक आरोग्यासाठी हे चांगलं त्यांचं आरोग्य राहणार आहे. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की मोठ्या प्रमाणात खरं तर मॉर्निंग वॉकसाठी गर्दी आहे. मात्र कुठेतरी राणीची बाग जी आहे ती मॉर्निंग वॉकसाठी स्थानिकांसाठी बंद आहे. त्याच्यामुळं नाराजी आहे, ती नाराजी या स्थानिकांमध्ये पाहायला मिळते. आणि विशेष करून राणीची बाग पूर्णपणे आमच्यासाठी मॉर्निंग वॉकसाठी सुरू करून देण्यात यावी अशी मागणी जी आहे ती या स्थानिकांकडून करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. कॅमेरामन संतोष कदमसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.